जव्हार तालुक्यातल्या विनवळ गावाला छोटेखानी यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय। मिठाई, ऊस, खाऊची दुकानं यांनी बाजार भरून गेलाय। लोकांची गडबड सुरू आहे। ही कोण्या देवाच्या यात्रेची लगबग नाही, तर गावामध्ये आज काज आहे। काज म्हणजे उत्तर कार्य। त्यासाठी गावातल्या प्रत्येक घरातली ही लगबग। पहिले आजच्यापासून ते कार्यक्रम आहे ते पहिले आता नवीन दिवस काय करतात ते पहिले आम्ही काय ठरवलं तर अमुक जुने लोक करतात तेच आम्ही करणार असं त्याच्यामुळे मग ते गावाला आम्ही विचारलं आणि नंतर आम्ही ते करून घेतलं। एखादा गरीब माणूस असेल, त्याच्या घरी कधी मयत झालं असेल तर त्याच्याकडे उत्तर कार्याचे पैसे किंवा इतर काही खर्च करण्यासाठी किंवा धान्य असं उपलब्ध नाही, त्याकरिता एखादा व्यक्ती एक श्रीमंत असेल तो हे काज म्हणून आमचं नाव आहे ठरलेलं पूर्वीपासून, मग तो करतो। ठाकूर या आदिवासी जमातीतले लोक आपल्या कुटुंबामध्ये मयत झालेल्या व्यक्तीचं उत्तर कार्य असं सामूहिक पद्धतीनं करतात। समाजातले सर्व लोक गावात एकत्र जमतात आणि सुरू होतो काज। ढोल ताशांनी मिरवणूक काढून सर्वजण गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी जमतात। एका बांबूच्या टोपलीत मयत व्यक्तीचा फोटो तसंच अन्नधान्य डोक्यावर घेऊन पितर काढतात। नंतर गावातले जाणते या पितरांची पूजा करतात। काज हे वर्षातून एकदाच केलं जातं, त्यामुळं ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी आणि पूर्वजांना वंदन करण्याकरता बाहेर गावचे लोकही गर्दी करतात। काजाने त्या लोकांना जी काही श्रद्धांजली दिली जाते ती बघण्यासाठी आणि एक इथे असे काहीतरी वेगळा प्रकार बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहेत। ज्यांची ऐपत नसताना स्वतःच्या वैयक्तिक खर्चाने खर्च करू शकत नाही दिवस कार्याचं किंवा उत्तर कार्याचं, ते लोक एकत्र येऊन बसून ते उत्तर कार्य करतात। त्यासाठी परिसरातली 4 ते 5,000 लोक जमा होतात तो कार्यक्रम बघण्यासाठी। त्याला एक साधारणतः जत्रेचं वातावरण निर्माण होते। आदिवासींचा काज हा केवळ धार्मिक कार्यच नाही, तर हे आहे निमित्त दूर गेलेल्या भावकीला आदर देण्याचं, एकमेकात निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचं। त्यांच्या प्रत्येक जगण्यात जाणवते ती निसर्ग आणि पर्यावरणासोबतची गुंफण। पण हळूहळू लुप्त होत चाललेल्या या आदिवासी बांधवांसोबत आता त्यांच्या अनोख्या परंपरा आणि उत्सवही लुप्त होत चाललेत। वेळीच त्यांच्या संवर्धनाकरता पावलं न उचलल्यास पुढची पिढी हे ऐश्वर्य नक्कीच गमावून बसेल। हर्षल पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।